गेल्या 2 दिवसांपासून नाशकात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलेला होता। मात्र आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गंगापूर धरणातून गोदापात्रात सुरू असलेला विसर्ग कमी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे रामकुंड परिसरातील पूर सुद्धा आता हळूहळू ओसरत असल्याचं दिसतंय। याचा आढावा आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी घेतला, आपण पाहूया। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून नाशिकसह इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। त्यामुळे सध्या नाशिकच्या गंगापूर धरणामधून गोदापात्रामध्ये कालपासूनच जे आहे ते पाण्याचा विसर्ग केला जात होता। आपण जर सध्या आता जर बघतोय, मी सध्या नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आहे। आता सध्या दुतुंड्या मारुतीच्या जवळपास कमरेच्या खालीपर्यंत आता पाणी जे आहे ते बघायला मिळते। सकाळपासून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे। 2000 इतका क्युसेक पाणीचा विसर्ग केला जातोय। त्यामुळे आता सध्या गोदावरी नदी कालपासून जी दुथडी भरत होती, दुथडी भरून वाहत होती, आता सध्याची परिस्थिती जर बघितली तर सध्या पुराची जी विषमता आहे ती आता कुठेतरी आपल्याला कमी पाहायला मिळते। काल जर आपण बघितलं तर जवळपास संध्याकाळपर्यंत 8100 इतका क्युसेकना पाण्याचा विसर्ग केला जात होता। त्यामुळे रामकुंड परिसरातील छोटे मोठे जे मंदिरं होते ते संपूर्ण पाण्याखाली गेले होते। एकंदरीतच मागच्या आठवड्यापर्यंत नाशिकमध्ये पावसाने कुठेतरी दडी मारल्याचं चित्र पाहायला मिळत होतं। मात्र गेल्या 2 ते 3 दिवसांपासून नाशिकच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली आणि जवळपास सध्याची स्थिती जी आहे ती 71% येऊन ठेपली आहे। सध्या नाशिक शहरामध्ये पावसाने कुठेतरी विश्रांती घेतली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मात्र सध्या गंगापूर धरणातून गोदापात्रामध्ये सोडण्यात येणारा जो पाण्याचा विसर्ग आहे तो देखील सकाळपासून कमी करण्यात आला आहे। सध्याची गोदापात्रामध्ये 2000 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय। त्यामुळे आता पुराची परिस्थिती देखील कमी झाल्याचं पाहायला मिळते। एकंदरीतच सकाळपासून आता गंगापूर धरणातून सोडलेला पाण्याचा विसर्ग हा कमी झाल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतंय। मात्र पावसाचा जर जोर वाढला तर पुन्हा एकदा गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो, अशी माहिती आता प्रशासनाकडून मिळते आहे। कॅमेरामन मयूर बारगेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।